रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील संतोष नाहूकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन आणि नामवंत विधिज्ञांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागवल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते। वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। वकील सहसा खेळात भाग घेत नाहीत। कनिष्ठ वकील आणि ज्येष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघांमध्ये खेळ भावना येण्यास मदत होते, असे प्रतिपादन सुशील कुमार शिंदे यांनी केले। विधिगंध चषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण 20 संघ सहभागी झाले होते। या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व विधिगंध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा ॲडव्होकेट वसंतराव भादुले पंढरपूर यांना त्यांनी आपल्या वकील पदाच्या कार्यकाळात दिवाणी आणि फौजदारी क्षेत्रात भूमिका निभावल्याबद्दल देण्यात आला। तर कैलासवासी ए तू माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार DN काळे माळशिरस यांना देण्यात आला। कैलासवासी AD ठोकळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ॲडव्होकेट बापू करंजकर यांना आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले। नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ यांचा पुरस्कार सोहळा आणि खेळातून खिलाडू वृत्ती वाढावी यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले, असे प्रतिपादन ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांनी केले। तसेच त्यांनी कैलासवासी अशोक ठोकळे, कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या। या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले। सुशील कुमार शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास कैलासवासी ॲडव्होकेट VD फताटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून उपविजेता संघास कैलासवासी ॲडव्होकेट जयकुमार काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपविजेता चषक, मॅन ऑफ द सिरीज चषक कैलासवासी ॲडव्होकेट RJ देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कैलासवासी ॲडव्होकेट GS ॲडम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे। तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक ॲडव्होकेट रमेश कणबसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे। या प्रसंगी व्यासपीठावर विधिगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष नाहूकर, सुशील कुमार शिंदे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VP शिंदे, ज्येष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने, जहीर सगरी, मनोज पाहुल, निदा सैफन, विनय गटारे उपस्थित होते। सोबतच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले वकील, खेळाडू, ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली यांनी मानले। ॲडव्होकेट बापूसाहेब मानेजी, बार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत शिंदेजी, श्रीयुत नावकरजी, जय सगरीजी आणि पुरस्कार प्राप्त तिन्ही ज्येष्ठ विधिज्ञ श्रीयुत काळेजी, श्रीयुत भादुलेजी, श्रीयुत करंजकरजी, बारचे सगळे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे माझी अडचण माने साहेबांनी समजून घेतली। 11:30चा कार्यक्रम चालू आहे, तिथं मला जायचं होतं, त्यामुळे मी जास्त वेळ भाषणही करणार नाही, पण आपल्याकडूनच ऐकलं की या अशा स्पर्धांच्यामुळे एकमेकांच्या मध्ये असणारा जो दुरावा सगळा नाहीसा होतो। वकील म्हटलं की आर्ग्युमेंट करताना एकमेकांच्या अंगावर जाणं हे साहजिकच आहे, पण खेळाच्या मैदानामध्ये एकमेकांना ज्या प्रेमाने आपण वागवतो ते फार कौतुकास्पद आहे। तेच कोर्टामध्ये राहावं अशाच प्रकारची भूमिका अलीकडच्या काळामध्ये वकील मंडळी घेतात। कारण वकील म्हटलं की त्यांच्या मी तर म्हणतो की मला ज्यावेळेस मी थोड्या काळाकरता वकिली चालू केलेली होती, पोलीस ऑफिसरची नोकरी सोडून, आणि 324, 326 याच्यामध्येच पैसे मिळायचे।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.